फ्रेंड कट झाले ब्लाऊज. आपल्याला आता हाय फ्रेंड, हे पहा मेन म्हणजे मुद्दा असा आहे, ब्लाऊजमध्येच व्यवस्थित टिचिंग करायची आहे. विदाउट हँड परफेक्ट टिचिंग करायची. चला तर फ्रेंड, हे पहा स्लीव जोडून घेतल्यात. त्याला जॉईंट होताना दोन्ही साईडनं जॉईंट करून घेतलं आहे थोडा, कारण आर्मोलच्या भागाला भरपूर मोठा झालेली परवडती, पण कमी पडू नये आपल्याला, कारण मग त्यामुळं साईडची फिटिंगची एक्स्ट्रा मार्जिन असते ना, ती कमी पडून जाते. त्यामुळे आता मला याच्यावरून कटिंग करून घ्यायचं आहे. चला आता बघ, मी कटिंग करून तुम्हाला सांगते. हे पहा, हे एक्स्ट्राचं सगळं कट करून घ्यायचं. हे करून घेतलं. आता नुसतं आपल्याला टिच करायचं आणि साधं ब्लाऊज असल्यानं लवकर टिच करणं होतं आहे. हे पहा फ्रेंड, अजून थोडा राऊंडमध्ये घ्यायचं आहे आपल्याला. याचा राऊंड कमी झालेला आहे. हे पहा, सेंटर काढून सेंटरला एक कट मारायचा आहे. हे पहा, असा कट मारायचा आहे. कटर मापानुसार आपण ह्याला टिच करणार आहोत. हे पहा, मग त्यामुळं मी काय केलं, व्यवस्थित मार्किंग घेतली. पहा, खालनं अर्धा इंच शिवण्यामध्ये जाणार आहे, त्यामुळं अर्धा इंच सोडूनच आपण उंची मोजली. आपल्याला 13.5 उंची पाहिजे. हे पहा, तुम्ही सुद्धा पहा, 13.5 उंची भरली त्या ब्लाऊजप्रमाणे. आणि हे जे वरचं उरलं ते आपल्याला शोल्डरमध्ये घालून टाकायचे. त्याचप्रमाणे ही साईड पण त्याचप्रमाणे करून टाकली, म्हणजे मागचा भाग झालेला आहे. हे पहा, समोर आपण कटोरी टिच करून घेतलेली आहे, आयपट्टी टिच करून घेतलेली आहे. आता आपल्याला याच्यात उंची काढायची, त्यामुळे खालून मी 1 इंच सोडून देते. हे योगपट्टी जरा तिरकस कपडा झाला आहे, त्यामुळे 1 इंच सोडून देते योगपट्टी सरळ बनण्यासाठी. त्याच्यामुळे 1 इंच सोडला आहे. आणि हे पहा, 1 इंच सोडून मार्जिन आपल्याला समोरचा भाग थोडासा म्हणजे अर्धा इंचाला मोठाच असतो, त्यामुळे आपल्याला 14 धरायचं आहे ह्याचं. हे पहा, आपली 13.5 उंची होणार आहे. त्यातून एवढं हे एक्स्ट्रा झाले ते आपल्याला असं कट करून टाकायचे. हे मध्ये तिरकसमध्ये कट करून टाकायचं. त्याचप्रमाणे मी हा बी भाग घेतलेला आहे, त्याला स्टिच करून हा पण भाग घेतलेला आहे. हे पहा, आपली उंची बरोबर झाली. आता फक्त आपल्याला जे येणार ते गळाच मोठा. आता गळा मी सांगणार आहे तुम्हाला याच्यावर. हे पहा, हे पार्ट कशाचा झाला, कोणत्या साईडचा झाला, डाव्या साईडचा झाला. हे पहा, डाव्या साईडचा म्हणजे आपला हुकचा पार्ट झाला, त्यामुळं हुक पट्टीच मोजायची, म्हणजे काचपट्टी. हे पहा, घालून आपण 1 इंच सोडून देणार आहोत, कारण क्रॉसमध्ये कपडा आहे त्यामुळं. आणि मी पाहिलं सुद्धा नाही क्रॉसमध्ये खालून कपडा होता म्हणून. हे पहा, तर आता मी व्यवस्थित मोजून घेते. इथे येणार आहे ही. अँड बघा, फायनली हा ब्लाऊज झालेला आहे. हे पहा, कटोरी हे पहा, हे आपलं विदाऊट पॅटर्नवर कट केलेलं आहे. तर मी हे गळा उंचीनुसार कट करून टाकला, आणि जेवढी येईल तेवढी बटनपट्टी येऊ दिली, म्हणजे मापातच बटनपट्टी आली. उंची बी हे पहा अशी उंची धरली, आणि जे एक्स्ट्रा येईल ती मार्जिनमध्ये याच्यामध्ये घातली, शिलाईमध्ये घातली. आणि स्लीवला तर राईटच कट करून घेतलं होतं, कारण सेफ देऊन परत कट करून घेतलं होतं. आणि पायपिंग बघा एकदम बारीक आलेली आहे. आणि मागचा यू गळा घेतलेला आहे, आणि एकदम सिंपल ब्लाऊज आहे. तर मी हे फक्त ट्रायसाठी करून पाहिले, कारण विदाउट पॅटर्नवर जमते का नाही ना परफेक्ट टिचिंग. हे पहा, पायपिंग एकदम बारीक घेतलेली आहे, एकदम छान घेतलेली आहे पायपिंग. आणि हे गळासुद्धा मी इथं उंचीनुसार घेतला, आणि गळा आहे तसा कट करून टाकला. आणि एवढं पार्ट आली आहे मापावर. ब्लाऊज एकदम परफेक्ट आले. आणि फक्त आपली याच्यामध्ये काही जास्त वाढलं तर आपली साईड फिटिंग वाढली. गळा एकदम परफेक्ट बसलेला आहे यू गळामध्ये. हे पहा, पायपिंग पण एकदम बारीक केलेली आहे. आणि हे पहा, खालून पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत, कारण कपडा आपला कमी पडला, लंबोळगा कपडा आलता. हो काय राहिलेत. हे पहा, कटोरीचे ट्रक्स 1.5-2.5चे दिलेले आहेत, तर कटोरी एकदम बरोबर बसली. हे पहा. चला तर फ्रेंड, आता असेच व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असले तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.